श्री गणेशाय नमः. श्री उपासनी साई वाक्सुधा. भाग पहिला. अध्याय क्रमांक 4. शके 1845. मिती मार्गशीर्ष शुद्ध 8 शनिवार. तारीख 15 महिना डिसेंबर सन 1923. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ चतुर्थ अध्याय प्रारंभ. वेद पठन महिमा. अहो ब्राह्मण पण कोणाला नको आहे. अहो हजारो रुपयांचे धन कोणाला नको आहे. तसेच ब्राह्मण पण जे आहे याची इच्छा सर्वांनाच असते. याचे कारण खऱ्या रीतीने ब्राह्मण कर्म करून राहणारे जे ब्राह्मण असतात त्यांच्यात फार विलक्षण शक्ती प्रकट होते. त्या ब्राह्मण कर्माला अनुसरून वर्तणूक करीत राहून विधियुक्त ज्या क्रिया करीत राहिले म्हणजे आपोआप ती ब्रह्मशक्ती प्रकट होतच असते. तसेच ब्राह्मणाच्या ज्या काही वेदातील तंत्रमंत्र क्रिया आहेत त्यांच्यात स्वभावताच सुखोत्पादक घटित शक्ती आहे. म्हणून वेदशास्त्रोक्त जे मंत्र आणि त्यांचे क्रियाविधी यांचे महात्म्य फार मोठे असल्याचे पूर्वपार ठरलेले आहे. आणि वेदशास्त्र संपन्न अशा ब्राह्मणांचाही अधिकार फार मोठाच असतो. वेदमंत्राचे नित्य पठन करणारे खऱ्या ब्रह्मसुखात आपोआप जातात व त्याच महापुण्याच्या योगे राजसुख भोगण्यास पृथ्वी तलावर येतात व त्या वेदमंत्राच्या नित्य पठनाच्या पुण्यराशीमुळे ऐहिक सुख भोगीत असताही काही विरुद्धाचरण जरी झाले तरी त्यांना दोष लागत नाही आणि सुखानंतर पुन्हा दुःख भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेण्याची गरज पडत नाही. म्हणजे तो पुन्हा कर्मबद्ध न होता ऐहिक सुखाचा पूर्ण लाभ मिळवून जन्म मरणरहित आणि अजरामर अशा ईश्वरी शरीराच्या योगे खऱ्या ब्रह्मसुखाचा अधिकारी आपोआप होत असतो. भगवद्गीता, रामायण, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत अशाच प्रकारची मोठी व काही लहान स्तोत्रे वगैरे यांची पारायणे बहुतेक आपल्या कल्याणासाठी व पुण्य राशीचा संचय करण्यासाठी करणारे करीतच असतात. हे तर सर्वांना लागू आहेच, परंतु केवळ ब्राह्मणांना तर सर्व प्रकारच्या स्तोत्र वगैरे पारायणापेक्षा वेद पठन हेच विशेष महत्त्वाचे पुण्य संचयाचे व ऐहिक पारलौकिक खऱ्या कल्याणाचे मुख्य साधन आहे. हे पक्के निश्चयात्मक समजावे. स्वधर्मचारी ब्राह्मणांनी इतर कोणतीही पुण्यकर्मे न करताही ते केवळ वेद पठनच करीत राहिले तरीही सर्व प्रकारची मोठमोठी पुण्यकर्मे करण्याची फळे मिळून मोठाच पुण्यराशीचा त्यांच्याजवळ संचय होतो. असा हा केवळ पूर्ण वेद पठनाचा महिमा आहे. पण वेद पठनाचे असे हे महत्त्वाचे फळ केव्हा मिळते तर वेदांच्या सर्व मंत्रांचा गूढार्थ किंवा बाह्यार्थ याचा कोणत्याही प्रकारे विचार न करता त्या मंत्रात काय अर्थ आहे व कशासाठी ते मंत्र आहेत त्या संबंधी वाटाघाट किंवा खोल उतरणं पाहता केवळ सुचिरभूत राहून आणि वेदांच्या ग्रंथांनाही पवित्र स्थितीत ठेवून ब्रह्मचर्याधिक व्रत पाळून व्रतस्थ नियमाने अमरनाथ केवळ नित्य सांगोपांग वेद पारायणातच ज्या ब्राह्मणांनी शेवटपर्यंत काळ घालवला ते ब्राह्मण सर्वसाधारण ब्राह्मणासारखे समजू नयेत. ते खरे भूदेवच म्हणजे पृथ्वीवरचे देवच ते. त्यांचा अधिकार सूर्यनारायणापेक्षाही अधिक समजावा. त्या ब्राह्मणांमध्ये ब्रह्मतेज पूर्ण जागृत असते. अशा या वेदोनारायण अवस्थेत गेलेल्या ब्राह्मणांनी आपल्या भार्येसह नियमितपणाने संसार करून अल्प प्रमाणात एका दुसरी कन्या पुत्र जरी झाले तरी त्या उभय स्त्री पुरुषांचे ब्रह्मचर्य नष्ट होत नाही व त्यांना संसारातील दोषही लागत नाही. असेच ब्राह्मण देहपातानंतर पूर्ण ब्रह्मरूप अवस्थेत जाऊन पृथ्वीवर राज्यसुखाचे अधिकारी होतात व अखेर निर्दोषच्या निर्दोष राहून पुन्हा ब्रह्मसुखात जातात. असा हा अधिकार केवळ वेद पठन करणाऱ्या ब्राह्मणांचाच होतो. परंतु कोणत्याही वेद मंत्राचे अर्थ वगैरे करून आतून काय वर्म आहे हे समजण्याविषयी याच किंचितही लक्ष न दिले पाहिजे. तरच त्या मंत्राचे फळ आता म्हटल्याप्रमाणे मिळेल, नाहीतर मिळणार नाही. याला उदाहरण की कोणत्याही देवाच्या लहान मोठ्या मंत्राचा जप करतात व करावा व त्यापेक्षा शेकडो जण करीतही असतील. आता जप म्हणजे काय की हजारो वेळ त्याच शब्दाचा पुन्हा पुन्हा उच्चार करावायचा. त्याचा मुख्य हेतू हजारो वेळा म्हणता म्हणता त्या शब्दोच्चाराचे मनाशी अत्यंत एकत्व होऊन जावे यासाठी व ते करू लागले म्हणजे होतच असते. आता तो जप करीत असता त्या मंत्राचा आतील गूढार्थ काय आहे याचा कोणी काही विचार करत नाही किंवा संस्कृत भाषेचे ज्याला काहीच ज्ञान नाही असे बहुतेक संस्कृत भाषेतील स्तोत्र वगैरे त्याचा अर्थ समजण्याकडे लक्ष न देता त्याची पारायणे नित्य करण्याचा बहुतेकांचा नियमच असतो. भगवद्गीतेसारखे महास्तोत्र त्याचे 18 अध्यायी
अर्थ समजण्याकडे लक्ष न देता पाठांतर करण्याचा पुष्कळचा नेम असतोच. त्याचा खरा व पूर्ण अर्थ समजणे म्हणजे तसे बनून जाणे, व तसे बनून जाणे म्हणजेच खरा अर्थ समजणे. आणि पाठांतर करता करता मन पाठांतरातील किंवा मंत्रातील शब्दरूप होऊ लागते, म्हणजे अर्थ समजणे किंवा तसे बनून जाणे हे त्याचे अंतिम फळ आहे. मग अशा रीतीने अर्थ समजणे तेच खरे अर्थ समजणे. तर कोणत्याही प्रकारे प्रथमपासून भगवद्गीतेसारखे वेदाच्या तोडीचे महास्तोत्र याचा कोणत्याही प्रकारे अर्थबोध प्रथमपासून करून न घेता केवळ सुचिरीभूतपणाने नियम पाळून त्याची नित्य पारायणे गुप्तपणे करीत जावी. करता करता कोणीही त्याचा अर्थ न सांगता व आपणही विचारून न घेता पुष्कळ काळपर्यंत केवळ नित्य पठन करता करताच आपोआप त्याचा अर्थ आपल्या तेव्हाच त्या पठांतरणाचा परिणाम त्याची शक्ती आपल्यात आपोआप प्रकट होते. एक मुख्य शक्ती आपोआप प्रकट होऊ लागली म्हणजे बाकीच्याही अघटित शक्त्या आपोआप प्रकट होऊ लागतात. असा त्या स्वतः सिद्ध वेदमंत्रामध्ये किंवा वेदासारख्या इतर परमपूज्य ग्रंथामध्ये अघटित प्रभाव आहे असे पक्के समजावे. पण ज्या वेदमंत्राचे अर्थ वगैरे उघड न करता गुप्त ठेवले तर हेच ग्रंथ प्रथमपासून अर्थ समजून पारायण करू लागले तर त्याचे फळ तसे लवकर व आणि पूर्ण नाही. कारण वेदमंत्राच्या अर्थाच्या भानगडीत पडू लागले म्हणजे मनाची चंचलता सुरू होते. अर्थ समजून न घेता नियम पाळून मात्र पारायण पठण वगैरे केले पाहिजे. याचे अंतर्गत वर्म असे आहे की वेद हे ब्रह्मदेवाच्या मुखातून निघालेल्या, भगवद्गीता श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेली व इतर मोठे महात्मे आणि समर्थ होऊन गेले त्यांच्या मुखातून जे जे आणि जसे जसे निघाले आहे त्याच्या अर्थाचा विचार करणे हे मनुष्याचे मुख्य कर्तव्य नाही. त्या ग्रंथाचे पठण करण्याचा मुख्य हेतू काय तर त्यांच्याशी आपला आत्मा किंवा आपण तादात्म्य व्हावे म्हणजे तेच आपण बनून जावे हा आहे. मग तेच आपण बनल्यावर त्यांच्या मुखातून निघालेले वेदासारखे व गीतेसारखे ग्रंथ आपल्याच तोंडून निघाल्याचा अनुभव होतो. कारण मनुष्याची मन बुद्धी जाऊन त्याच्याच मनबुद्धीचे आपण होऊन बसतो. बाह्य आकाराशिवाय त्यांच्यात व आपल्यात फरक राहत नाही. मग ज्या हेतूने त्यांच्या मुखातून स्वयंसिद्ध वाणी निघालेली आहे त्याचे वर्म आपोआप आपल्याला जे खरे तेच समजू लागते. असे झाले म्हणजे हीच खून त्याच्याशी तादात्म्य झाल्याची आहे. असे हे कशाने होते तर वेदासारख्या ग्रंथाच्या अर्थाच्या भानगडीत न पडता केवळ शुद्ध अंतःकरणाने पठन करीत राहिले तरच. जर आपण त्या ग्रंथाचे अर्थ समजून घेण्याच्या भानगडीत पडू लागलो तर मनाची चंचलता तर फारच वाढत जाते आणि त्यातील खरे वर्म न समजता मनुष्याला अनुसरून त्याचे तसे वर्म ठरू लागतो. मूळ स्वयंसिद्ध वाणीचे खरे वर्म कळत नाही. कारण मनुष्य अवस्थेची बुद्धी आणि मन हे स्वयंसिद्ध परमेश्वरी अवस्थेप्रमाणे नसते, हे असत वृत्तीचे असते. म्हणून त्या असत वृत्तीच्या मनबुद्धीने पाहू गेले असता ते असतच दाखविणार. म्हणून वेदासारख्या किंवा भगवद्गीतेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथाचे अर्थ करणारे शेकडो होऊन गेले व त्या प्रत्येकाने आपापल्या मनबुद्धीला अनुसरून ज्याला जसे वाटेल तसे अर्थ करून ठेवले. एकाच अर्थ एकाशी कुठे मिळत नाही. कोणाचे काही मत असते तर कोणाचे काही मत असते. एक मत जमत नाही म्हणून शेकडो ग्रंथातून अर्थाबद्दल वाटाघाटी व वादवादी दिसून येतात. यावरून काय झाले तर मानुषी असत बुद्धीने स्वतःची ओळख करून देणाऱ्या वेदासारख्या ग्रंथाचे अर्थ करू लागले तर स्वतःचा अनुभव न येता असताचाच दिखावा दिसू लागणार. काळ्या चष्म्याने पाहू गेले असता स्वच्छ प्रकाशाच्या ठिकाणी काळे अंधुक असे दिसू लागणार. ज्या मनुष्याच्या ठिकाणी मार्मिक अर्थ समजू लागतो त्याच्या ठिकाणी परमेश्वरी कृपा झालेली असते. त्या योगे त्याची मनुष्य बुद्धी जाऊन परमेश्वरी बुद्धी त्याच्या ठिकाणी आलेली असते. म्हणून वेदासारखे परमेश्वरी ग्रंथाचे वर्म त्यालाच कळू लागते आणि परमेश्वरी बुद्धी येण्याकरता परमेश्वरी कृपा जे अर्थाच्या भानगडीत न पडता केवळ पठनच करीत राहतात त्यांच्यावर होते. मनुष्याचे गुणधर्म आणि परमेश्वरी गुणधर्म अगदी उलटसुलट आहेत. मनुष्याची मनबुद्धी ती मनुष्याचीच
त्या मनबुद्धीच्या योगे मनुष्याच्या रीतीचेच असत वृत्तीचे होणार. परमेश्वराची मनबुद्धी मनुष्याहून अगदी उलट आहे. परमेश्वराचे शब्दरस किंवा त्याचे अंतर्गत वर्म हे तसे बनावे तेव्हा समजते. म्हणून भगवंताने अर्जुनाला म्हटले आहे की माझ्या स्वतःचे वर्म कळण्यास समजण्यात मनुष्याच्या मनबुद्धीचा उपयोग होऊ शकत नाही. माझे वर्म कोणास समजण्यास त्याची मनबुद्धी बाजूला सारून माझीच मनबुद्धी त्याच्या ठिकाणी द्यावी लागते. तदा मी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. भगवद्गीता 10वा श्लोक. यावरून सिद्ध होते की वेदासारखे ईश्वरी ग्रंथ आपोआप समजण्यात ईश्वरी कृपा झाली पाहिजे व ती होण्यास मनुष्य बुद्धी गेली पाहिजे व ती जाण्यास केवळ ईश्वरी शब्दांशी तादात्म्य ठेवले पाहिजे. याला दुसरे व्यवहारातील एक उदाहरण. भूत पिशाचाधिक अदृष्ट त्रासदायक योनीतील प्राण्यांपासून त्रास होऊ लागला म्हणजे तो त्रास दूर होण्यासाठी गोरख, जालंधर, मच्छिंद्रनाथ वगैरे पुण्यपुरुष जे होऊन गेले त्यांच्या साबरी विद्येतील व इतर पुण्यपुरुषाच्या गुप्त विद्येतील गुप्त मंत्र, त्या मंत्राचा त्यातील जे वस्ताद लोक आहेत त्यांच्याजवळ त्या भूत पिशाचाधिक पीडा नाहीशी करण्यासाठी शिवाय साप उतरणे, विंचू उतरणे, व्याघ्र वशीकरण, रोग निवारणार्थ वगैरे त्यांच्या गुरु परंपरेने मंत्र, तंत्र, यंत्र इत्यादी विधियुक्त कोणी घेतलेले असतात व त्याचे नियम पाळून त्या मंत्रतंत्राची नेहमी सूर्यग्रहण वगैरे च्या वेळी उजळणी करीत राहतात. पण त्या मंत्राचा अर्थ काय आहे व त्या मंत्राची जी क्रिया सांगितली ती क्रिया अर्थात काय म्हणून तसेच त्रिकोणी षटकोनी यंत्र काही फल्यानं झाडाच्या कोडीनेच लिहावे व त्या यंत्राच्या ठराविक घरामध्ये ठराविक आकडे घातलेले पाहिजे व काही रे रू वगैरे अक्षरेही घालावी लागतात वगैरे. हे कशासाठी? ते अमुक आकडे कशासाठी? फल्याना झाडाचीच काळी कशासाठी? त्या सापाच्या भूताच्या मंत्राचा अर्थ काय वगैरे कोणत्याही प्रकारे त्याची वाटाघाट किंवा त्याचा अर्थ किंवा कोणत्याही गोष्टीचा काही विचार करीत बसत नाहीत व ज्या गुरुकडून ती मंत्र, तंत्र, यंत्रविद्या आलेली असते त्यांनाही त्यातील अर्थ वगैरे गुप्त वर्म ठाऊक नसते म्हणून तेही त्याचा अर्थ वगैरे सांगत नाही. त्या मंत्र यंत्राचा अर्थ किंवा वर्म समजून देण्याचा किंवा घेण्याचा पूर्वपार गुरु परंपरेत संप्रदायातच नसतो आणि अर्थ किंवा वर्म समजून घेण्याच्या अकलेचा असा धूर्त जर कोणी असेल तर त्याला ते गुरुलोक मंत्र तंत्र सांगत नाही व त्याचा विधी सांगत नाही. अशा धूर्त लोकांजवळ जर कदाचित ती मंत्रतंत्राची विद्या आली व तो जर त्या मंत्रतंत्राचे खोल उथळ विचार पाहत बसेल व त्याविषयी जर काही तर्क कुतर्क करीत राहील तर त्यांच्याजवळ ती मंत्रतंत्राची विद्या असूनही तिचा गुण लोकात येणार नाही. गुप्तपणाची शक्ती. सद्गुरू जेव्हा कोणावर कृपा करतात ते कृपा करण्याचे जे उपाय आहेत ते सुद्धा सर्व गुप्तच असतात. त्यांच्या काही गूढ गोष्टी असतात. त्या गोष्टी लोकात बोलत असताना त्यांचा अर्थ कोणाला कळत नसतो परंतु त्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असतात की ते त्यांचे शब्द ब्रह्माक्षरच असतात. आपण ऐकण्यात आले म्हणजे ते शब्दच आपल्याला पावन करतात. ते केव्हा केव्हा कोणालाही विसंगत हुकूम करतात किंवा कोणाला काही एखादी गवताची काडीच उचलून हातात देतात, कोणाला मातीच देतात, कोणाला फुले देतात, कोणाला काही फळं देतात, कोणाला पैसे देतात, कोणाला शिव्या देतात, कोणाला मार देतात, कोणाजवळून काही घेतात, शिवाय आणि काही गुप्त आणि उघड क्रियाही करीत राहतात. अशा रीतीने सत्पुरुषाकडून होणारे व्यवहार किंवा त्यांचे बोल याचा अर्थ करीत बसू नये. त्यांचे बोल किंवा ज्या काही कृती असतील ते बोल किंवा कृती त्याची आपल्या हृदयात गुप्तपणे आठवण करीत राहावी. जितके गुप्त ठेवले जाईल तितका चांगला उपयोग लवकर होत असतो. कारण परमात्मा परमेश्वर इतर मनुष्य वगैरे प्रमाणे उघड नसून ते गुप्तच असतात. गुप्तपणाने कोणताही असलेला व्यवहार किंवा क्रिया त्याचा संबंध परमेश्वराशी एकदम होतो. उघड केलेल्या व्यवहाराचा संबंध मनुष्यावर लवकर होतो. गुप्त अवस्थेत केलेले किंवा असलेले ते मनुष्याला कळत नाही पण परमेश्वराला लागलीच कळते. काही गुरु लोक कोणाला कानात मंत्र देतात व तो कानातच काय म्हणून उघड का सांगत नाही तर भिंतीला सुद्धा कान असतात असे म्हणतात. भिंतीला किंवा जड वस्तूला सुद्धा समजू नये मग मनुष्याला तर नकोच. म्हणून जवळ कोणी असो वा नसो तो मंत्र सांगणारा गुरु व तो मंत्र घेणारा जो असेल तो असे मिळून एका सोहळ्याचे किंवा पवित्र पांघरून डोक्यावर घेऊन आत गुप्तपणाने गुरु शिष्याचे कानात अगदी हळू स्वरात मंत्र सांगतो. मग तो मंत्र लहान किंवा मोठा जेवढा असेल त्याचा जो विधी असेल ते सांगून संपले म्हणजे मग त्या पांघरुणातून ते दोघे अलग होतात. त्या मंत्राचा जितक्या प्रमाणाचा जप करायचा असेल तो करताना बोलण्याकरता जी माळ असते ती माळ सुद्धा कोणाला दिसू नये यासाठी ती माळ
व हात गोमुखीत घालून मनातल्या मनात ओठातल्या ओठात बाहेर उच्चार न होता मंत्र जप करीत राहावा लागतो. जे व्यवहाराच्या बाजूने व परमेश्वराच्या बाजूने भोळे भाळे असतात व जे त्या मंत्रतंत्राधिक विद्या गुप्तपणे ठेवतात व नियम पाळतात, अशांनाच त्यातील गुरु लोक मंत्र देतात व त्यांच्याकडून लोकांस गुण होतो. म्हणून मन आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. वैद्य लोक, डॉक्टर लोक गुप्तपणे औषधाची पुडी रोग्यांना करून देतात. त्यातील औषधी घरगुती माहितीपैकीच असते, परंतु ते औषध कशाचे केलेले आहे, कुठे बनवले आहे, कोणी बनवले आहे वगैरे वगैरे त्या रोग्यांना माहीत होऊन देतात. फक्त ती पुडी देत असतात. पथ्यपाणी वगैरे कसे नियम पाळायचे ते सांगून त्याप्रमाणे वागायच लावतात. तसेच खास परब्रह्म परमेश्वर हा गुप्त आहे. त्याची प्राप्ती करून घेण्याची विद्याही गुप्त आहे. त्याच्यापासून होणाऱ्या खऱ्या सुखांचा लाभ तोही आहे गुप्तच. तो मिळवण्यासाठी विधी क्रिया वगैरे सर्व गुप्तच असतात. त्याकरिता मंत्र वगैरे गुप्तच असतात व हे जे सर्व मिळवणारे महापुरुष तेही गुप्तच असतात. तो गुप्त अवस्थेत वागणारे जे कोणी असतात त्यातच गुप्त उपायाने अशा या गुप्त विद्येचे खरे फळ प्राप्त होते. हल्ली इंग्रज सरकारचे जेवढे काही शोध आहेत व जे काही त्यांचे अघटित व्यवहार होत आहेत व जे काही ते सुखानुभव घेत आहेत त्या सर्वात परमेश्वरी रीतीच्या गुप्तपणाचा संबंध काहीच नाही. ते लोक प्रत्यक्ष बाह्य डोळ्याने किंवा बाह्य इंद्रियांच्या द्वारे जे अनुभवतील त्यालाच तेवढे महत्त्व देऊन धरून बसतात आणि बाह्य इंद्रियाच्या योगे अनुभवास येणारे जे सुख त्यालाच खरे धरून बसतात आणि त्या बाह्य सुखाच्या अनुभवासाठी जगात प्रत्यक्ष असणाऱ्या अनेक निरनिराळ्या गुणधर्माच्या लहान मोठ्या उघड असलेल्या बाह्य जड चैतन्य वस्तू हेच मुख्य साधन समजतात आणि त्या बाह्य वस्तूंच्या आधारानेच बाह्य सुख साधने निर्माण करून त्या बाह्य सुख साधनांच्या आधारे बाह्य इंद्रियांच्या द्वारे बाह्य बनावट अशाश्वत अशा सुखाचा अनुभव घेत बसतात आणि ते प्रयत्न केला तर मिळते, नाही तर नाही. हे एक प्रकारे जगाच्या दृष्टीने काही वाईट नाही. खरे गुप्त काय आहे व त्याच्या अनुभवासाठी आपण हे गुप्त कसे व्हावे आणि कोणत्याही साधनाशिवाय त्या गुप्त व शाश्वत अखंड अशा सुखाचा अनुभव कसा घ्यावा व देहपातानंतर अजरामर अशा देहाची प्राप्ती कशी करून घ्यावी वगैरे मिळवायचे गुप्त रस्ते कोणते, हे गुप्त विद्येचे वर्म त्या लोकांच्या अद्यापपर्यंत डोक्यात फारसे येत नाही आणि त्याबद्दलची त्यांना माहिती होत नाही. म्हणून बरे आहे. नाहीतर सकळ वैकुंठाचे व त्रिभुवनाचे ऐश्वर सुख या पृथ्वीवर तेच भोगीत राहिले असते. जगातील बाह्य वस्तू देवताच त्यांना प्रसन्न असाव्यात असेच त्यांच्या ठिकाणी पुण्यबळ असून ईश्वरी संकेत तसाच असतो. हे इतके सांगायचे कारण काय, तर खास परमेश्वराकडून किंवा कोणत्याही महासत्पुरुषाकडून किंवा सद्गुरूकडून सहज रीतीने किंवा मुद्दा म्हणून काही मंत्र तंत्र यंत्राची गुप्तपणे जी पूर्वीपासून योजना झालेली आहे व ती जगाच्या कल्याणासाठीच जर आहे तर ते सर्व मंत्र गुप्त अवस्थेत राहतील तरच त्याचा उपयोग होतो. सारांश, अघटित शक्ती तीच परमेश्वरी शक्ती व जी परमेश्वरी शक्ती तीच गुप्त शक्ती. त्या गुप्त शक्तीच्या प्राप्तीसाठी ती गुप्त विद्या कोणती, तर चारी वेद हे सर्व प्रकारच्या ऐहिक व पारलौकिक खऱ्या सुखाचे मुख्य भांडार किंवा मुख्य साधन आहे व ते गुप्त अशा ईश्वरी शक्तीचे असल्या कारणाने जगातील अनेक उघड बाह्य वस्तू सारखे वाटेल तिकडे नाहीत व वारंवार उत्पन्न होणारे, वाटेल तेव्हा नाहीसे होणारे, वाटेल त्यांच्या घरोघर व वाटेल त्यांनी त्याचा उपयोग करावा असे बाह्य खोट्या सुखदुःखाला उत्पन्न करणाऱ्या वर्तमानपत्राप्रमाणे किंवा कादंबऱ्या नाटके वगैरे प्रमाणे नाहीत. शिवाय ते नेहमी गुप्त असावे यासाठी बहुतेक लोकांकडून त्याच्या वेद ग्रंथांच्या व वेदासारख्या इतर असलेल्या पूज्य ग्रंथाकडे दुर्लक्ष नेहमी असते व ते दुर्लक्ष असते म्हणून ते आपल्याला गुप्त अवस्थेत असतात. त्याचा कोणत्याही प्रकारे जगात वाटेल तितक्या प्रमाणात इतर वस्तूप्रमाणे प्रचार किंवा प्रसार नाही. ही एक त्यांच्या गुप्त असणेपणाची खूणच आहे, कारण ती गुप्तच आहे. चारी वेदाच्या जेवढ्या काही रुचा आहेत ते सर्व महामंत्रच आहे. म्हणून हे विशेष काळजीने गुप्त अवस्थेत राखले जाऊन ब्राह्मणद्वारा विधियुक्त नियम पाळून उपयोग केला जातो तर त्यांचा जगावर कल्याणकारक परिणाम होतो. हे वेदमंत्र सहजगत्या ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडले त्याचा अर्थ समजून घेणे किंवा अर्थ करीत बसणे किंवा इतर सामान्य पोथ्याप्रमाणे त्या वेदाचा वाटेल त्यांनी आपल्या मनाप्रमाणे त्याला बरे वाईट समजणे याकरता ते वेद ब्रह्ममुखातून निघालेले नाहीत, तर अर्थ किंवा त्याचे वर्म उघडकीस न येताच उपयोग व्हावा हेच त्या वेदांचे किंवा वेदमंत्राचे वर्म आहे. अर्थ उघड होऊन त्याचा गुप्तपणा मोडू लागला तर त्याचा उपयोग होऊ नये यासाठी त्याचे वर्म आहे. म्हणून तशा रीतीचे जे कोणी ब्राह्मण असतात ते गुप्तपणाच्या अवस्थेत जन्म घेऊन गुप्तपणे त्याचा उपयोग करून
त्याचे फळे गुप्तपणे मिळवतच आहे, असा त्या वेदाचा गुप्तपणे उपयोग करणारे खरे स्वधर्माचरणाने वागणारे ब्राह्मणच असतात. वेद पठणाचे अधिकारी. वेद पठणाचा अधिकार ब्राह्मणाशिवाय कोणालाही नाही. ब्राह्मणांचे शरीर घेतल्याशिवाय तो अधिकार येत नसतो. इतर जाती धर्मवाल्यांच्या शरीराने ब्राह्मण शरीराने होणारे कार्य होत नसते. सोन्याचे कार्य लोखंडाच्या धातूने होऊ शकत नसते किंवा लोखंडापासून होणारी मोठमोठी आगगाडीसारखी अघटित शक्तीची कामे सोन्याने होऊ शकत नाही. दोन्ही धातूत गुप्त अदृष्ट तत्व एकच आहे, परंतु बाह्य भिन्न आकारामुळे भिन्न अधिकार झाला. अग्नी आणि पाणी यांच्यातही अदृष्ट तत्व एकच आहे, परंतु बाह्य आकार व गुणधर्म त्यामुळे दोघांचाही भिन्न अधिकार झाला. आंब्याचा वृक्ष किंवा लिंबाचा वृक्ष किंवा बाभळीचा वृक्ष या सर्वात अदृष्ट निराकार तत्व एकच आहे, पण बाह्य आकारामुळे निरनिराळे गुणधर्म व निरनिराळा त्यांचा अधिकार होऊन बसला. आंब्याचे झाड तरी झाड, लिंबाचे झाड तरी झाड, पण लिंबाच्या झाडातील जीव म्हणेल मी लिंबाच्या झाडाच्या अवस्थेत असलेल्या जीवाला कुठे आंब्याची फळे होऊ शकतील. जर त्या लिंबाच्या झाडातील जीवाला आंब्याच्या झाडाप्रमाणे व्हावे अशी दृढ भावना होईल, तर लिंबाचे झाड नाहीसे होऊन पुढे त्याला आंब्याचा वृक्ष जन्म येईल आणि पुढे त्याला मग आंब्याची फळे येतील. तसेच हे आहे. ब्राह्मणपणाचे खरे अगतिक परमेश्वरी फळ मिळावे असे कोणालाही वाटत असेल, तर ब्राह्मणाशिवाय असलेल्या इतर शरीरात राहून मिळणे संभव नसते. तर त्याला ब्राह्मण कुळात जन्म घेऊन ब्राह्मण शरीरच मिळवले पाहिजे. तर तो ब्राह्मण कुळात जन्म येण्यास ब्राह्मण धर्माने वागणारे असे शुद्ध ब्राह्मण त्यांचे प्रत्यक्ष मुख्य ब्राह्म संस्कार व ब्राह्म आचार विचार व बाह्य क्रिया तिकडे लक्ष देता त्यांच्याशी बाह्य दुरून योग्य रीतीने सहवास देऊन त्यांच्या ठिकाणी असलेल्या शुचिर्भूतपणा वगैरे बाह्य सगुण घेऊन तशा रीतीने शुद्ध मनाने वागण्याची वहिवाट ठेवून ब्राह्मणांकडून खरा ब्राह्मण धर्म पाळण्याविषयी काळजी घेत राहावी. म्हणजे आपोआप आपल्या ब्राह्मण कुळातच जन्म येऊन ब्राह्मण शरीर मिळते, हा आहे नियम. मग ते ब्राह्मण शरीर धारण करणारे ब्राह्मण संस्कार वगैरेच्या योगी परमेश्वरी गुप्त विद्या मिळवण्यास वेद अध्ययनाच्या योगे शुद्ध ब्रह्मतेज मिळवण्याला अधिकारी होतात. अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा ठेवून वेद पठनासंबंधी हा विषय जे कोणी नित्य पठन श्रवण करतील त्यांना वेद पठनाचेच फळ मिळेल व ऐहिक आणि पारमार्थिक सुखाचा लाभ मिळेल. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया वेद पठन विवरण नाम चतुर्थ अध्याय. ओम तत्सत ब्रह्मांड.